कीर्तनाची ही सेवा, ही प्रतिभा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी ज्यांनी रुजू केलेली आहे, मोठ्या आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. खटोडांचे जे जे कोणी स्वर्गस्थ पितर असतील ते सर्व 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 उच्च स्थानी निश्चित गेले असतील, मला तर शंका नाही त्याच्यामध्ये. आणि किंबहुना या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावलाय त्या सर्वांना हे श्रेय खटोडांमुळे या ठिकाणी प्राप्त होत आहे. आणि आमचे आदरणीय बंधू असलेले भरतभाऊ रामदासी, नेहमी आमचा विषय होतो आणि खरंच आम्हाला म्हणावं लागतं की बुवा, हा जो उत्सव या ठिकाणी जो होतोय आणि आम्हाला जे या ठिकाणी यायला मिळतंय सगळ्या कीर्तनकारांना, असा उत्सव मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये कुठे दुसरीकडे होत असेल. मी तर पाहिलेला नाहीये. आपण भाग्यवान आहात. असेच हा उत्सव 7 वर्ष जो झालेला आहे, या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव नक्की होणार. आणि या सुवर्ण महोत्सवाला मी कीर्तनाला नक्की येणार. पंढरीनाथ महाराज की. छान टाळी आणि भजन करूया आणि आख्यानाकडे वळूया. हा, तयार. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई सावळे, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई सावळे, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई सावळे, विठ्ठल 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 बोला. जय विठ्ठल 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 बोला. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई सावळे, विठ्ठल 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 हो. जय विठ्ठल विठ्ठल. टाळी जशी एक साथ यायला पाहिजे तशी आली नाही. काही जण साऊंड प्रूफ टाळ्या वाजवत होते. इथं इथं बैसरे मोरा छाप, आवाज सुद्धा येत नव्हता टाळीचा. काय भीती वाटते का डाव्या हातावर उजवा हात आपटल्यावर हाड मोडेल? खणखणीत टाळी येऊ द्यावं. जी टाळी जन्ममरण टाळी, ती टाळी वाजवायला का बरं टाळाटाळी? आमचे मोरोपंत म्हणाले, अन्यथा काळ त्यासी कवटाळी. मोठ्यांनी मुक्त कंठाने ओरडा हो. आज ओरडायला कुठे चान्स आहे का आपल्याला? मला सांगा, खचून ओरडायला चान्स आहे? जरा आवाज चढवून बघा हो. गल्ली पासून दिल्ली पर्यंत आवाज बंद. जास्त बोल नका बसा. आपल्याच अंगावर दटावतात मुलं सुद्धा एवढी एवढी. जनरेशन गॅप आहे, गप्प बसा. तुम्हाला काय कळलंय? तुमचा गेला जमाना असं म्हणतात हो. कोणी कोणाच्या अंगावर ओरडू शकत नाहीये. आहे का? ओरडता येत आहे? नाही ओरडता येत. बाप मुलाच्या अंगावर ओरडू शकत नाही. सासू सुनेच्या अंगावर ओरडू शकत नाही. ती लगेच ईटीव्ही सुरू करते. 4 दिवस सासूच
10 वर्ष चाललेली मालिका. शिक्षक मुलाच्या अंगावर ओरडू शकत नाही. मुलं शाळेवरती कॉलेजवरती दगडफेक करतात. पोलीस गुन्हेगारांच्या अंगावर ओरडू शकत नाही हो, कारण त्यांच्या डोक्यावर वरचे हात कोणाचे तरी असतात. ते पोलीस बिचारे गप्प बसतात. आज परिस्थिती अशी आहे, अवघड झालेलं आहे हो. मोठ्यांदी ओरडता येत नाहीये, भावना व्यक्त करता येत नाहीये. आम्हाला मोठ्यांदी ओरडता येत नाही, मोकळेपणाने हसता येत नाही, आणि मन मोकळं रडताही येत नाही हो. नाही रडता येत, हसता येत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असा गुप्त मुखवटा लावलेला आहे. असा खोटं खोटं हसायचं, खोटं खोटं रडायचं, खोटं खोटं. त्यामुळे आमच्या भावना आमच्या छातीमध्ये प्रेशर कुकर मध्ये जसा तांदूळ उकळावा तशा आमच्या भावना उकडल्या जात आहेत आतमध्ये. वर्ण एअर टाईट झाकण लावलेलं आहे. एटिकेट या नावाचं. एटिकेट्स मोठ्यांदा हे काय एटिकेट्स नाहीत, केवढ्यांदा हसतायत. रडता येत नाही, मोठ्यांदा ओरडता येत नाही. त्यामुळे नको त्या वयामध्ये हार्ट अटॅक, डिप्रेशन, मग कुठेतरी ब्रेन हॅमरेज होतं. लहान वयामध्ये ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक येतो. हात जोडून सांगतोय मंडळी, मोकळं व्हा. मोठ्यांदी हसा, मोठ्यांदी रडा, मोठ्यांदी ओरडा. आणि या तीनही गोष्टी करण्यासाठी कीर्तने. इतर ठिकाणी तुम्हाला ओरडता येणार नाही, रडता येणार नाही, हसता येणार नाही. या तीनही गोष्टी कीर्तनामध्ये करता येतात. भावनेतून मुक्त होता होता जीवनातून मुक्त होता येतं. त्यामुळे मोठ्यांदी ओरडा. पंढरीनाथ महाराज की. आख्यानाकडे वळूया. थोडं चढ लागतं, थोडा चढा लागतो. लंडनला निघालेल्या बोटीवरती एक तरुण घाई गडबडीने चढला. फारसं सामान नव्हतं त्याच्याकडे. एक कपड्याची बॅग आणि हातामध्ये फायलींचा गठ्ठा. बोटीवरती चढला. अतिशय देखणा, रुबाबदार तो तरुण. आला तो कप्तानाच्या केबिन मध्ये आला आणि त्या बऱ्याच ज्या फाईली होत्या जवळ, त्यातली एक फाईल त्यांनी त्या कप्तानाच्या समोर टाकली. म्हणले, सर यात माझा ऍप्लिकेशन आहे. मला नोकरी हवी आहे, मला नोकरी हवी, बोटीवर नोकरी हवी आहे. कॅप्टननं सांगितलं, सॉरी यंग मॅन, नो वेकन्सी. इथे वेकन्सी नाहीये, सॉरी, मी तुला नोकरी नाही देऊ शकत. म्हणलं, मला हवी आहे. माझं करिअर तर पहा, माझ्या ग्रेड्स पहा. मी हायली क्वालिफाईड आहे, मला पाहिजे, मला नोकरी पाहिजे. का? मी तिकीट काढलेलं नाहीये, माझ्या पगारातनं पैसे कापून घ्या, मला लंडनला जायचंय इंजिनिअरिंग साठी. कोण हो हा? जय अंबे भवानी जगदंबे,
जय अंबे भवानी जगदंबे, जय अंबे भवानी जगदंबे, जय अंबे भवानी जगदंबे, नमन आरंभ करुण प्रारंभे, दफावर थाप तुंतुण्यल थान, दफावर थाप तुंतुण्यल ताण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, गातो वीर मदन लालच गुणगान हो जी। कंठात सुटबुट टाय कंठात, छडी हातात, सुटबुट टाय कंठात, छडी हातात, वाट जणू बोटीचा कप्तान, वाट जणू बोटीचा कप्तान, तसे अभिमान हो जी, पाहता वाट तसे अभिमान हो जी, पाहता वाट तसे अभिमान हो जी। बस अतिशय देखणा आणि रुबाबदार तरुण हा कॅप्टनला सांगतोय मला नोकरी पाहिजे, मला लंडनला यायचंय. कॅप्टन म्हटलं हो नोकरी मी माझ्याकडे वेकन्सीज नाही तर मी नोकरी देणार कशी, निर्माण करा वेकन्सी, पहा तुम्ही, मला यायचं लंडनला, ऍडमिशन मिळाली आहे, पैसे नाही आहेत. वडिलांनी सांगितले तुझ्या जीवावर तुला जायचं असेल तसा. धिंगरा घराणं अतिशय महशूर श्रीमंत घराणं, मोठा भाऊ डॉक्टर आहे, वडील पोलीस मध्ये आहेत, पूर्णपणे घरामध्ये इंग्रजी वातावरण आहे. बर मदन ही लहानपणापासून हूड वृत्तीचा, दंगेखोर, शब्दशः वात्रट मुलगा, अत्यंत खोडकर. पण खरं सांगू मंडळी, खोड्या करणारी मुलं काहीतरी आयुष्यात करू शकतात हो. काही जण सांगतात ना आमचा बंड्या ना काही करत नाही बघा, बस म्हणला की बसतो ना, होठ म्हणला की उठतो, तेवढ्यासाठीच जन्म त्याचा, उठा बशा काढणारच आयुष्यात मानणार, काही वेगळं करणारच नाही हो, तो फक्त ऑर्डरच फॉलो करणार. मुलं खोड्या करत असतील तर करू दे, फक्त ती व्हायलंट होत नाहीत ना तेवढं बघावं, ती कोणाचं नुकसान करत नाहीत ना तेवढं बघावं, ती हिंसक बनत नाहीयेत ना, ती काही अघोरी कृत्य करत नाहीयेत ना एवढं बघावं. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं, त्यांना त्यांच्या पद्धतीने वाढू द्यावं. त्यासाठी मला तो चित्रपट फार आवडला हो. कुठला? तारे जमी पर. फार सुंदर चित्रपट बनवला. त्या पद्धतीने मुलांना जगू द्यावं. कॅप्टन सांगतोय नाही, नो वेकन्सी, सॉरी, मला पाहिजे हो. कॅप्टननी पाहिलं, त्याचं करिअर पाहिलं, कॅप्टन मनात म्हणायला लागला खरं तर हा तरुण या खुर्चीवर बसायच्या योग्यतेचा आहे, पण आता मी बसलोय त्याला काय करू. पण सहज तो कॅप्टन म्हणाला हे बघ यंग चॅप, एकच वेकन्सी आहे, पण ती तुला कसं सांगू, सांगा मी काय वाटेल ते काम करीन, सांगा. एकच आहे, बोटीच्या इंजिन मध्ये कोळसे ढकलणाऱ्या माणसाच्या हाताखाली दगडी कोळशाच्या पाट्या भरून द्यायचं काम करशील? करीन. एका क्षणात म्हणला हो करीन. ठीक आहे, त्याने बेल दाबली,
माणसाला बोलवलं, याला घेऊन जा म्हणलं इंजिन रूम मध्ये. आणि मदननी आपल्या अंगावरचा जो टॉप पोशाख होता तो सगळा उतरून बाजूला फेकून दिला, अंगावरती निळा डगला घातला आणि हा उमदा तरुण त्या इंजिन रूम मध्ये दगडी कोळसे त्या इंजिनाच्या भट्टीमध्ये टाकण्याचं काम करायला लागला. हो, आदर्श हे असे घेण्यासारखे असतात. यासाठी मोठ्या लोकांची चरित्र यासाठी ऐकायची आहेत. आज आम्हाला नको वाटतं हलकं काम. छे हो नाही, एकदम वरती पाहिजे, एकदम टॉपला जायचंय. हलकं काम करायला नको वाटतं आम्हाला. मनुष्य कधीच पुढे येत नाही. म्हणून आपला आयुष्यातला वेळ आपण कसा घालवतोय मंडळी, लक्षात ठेवा. कसा घालवतोय. घडण्यामध्ये माझा वेळ जातोय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दगडी कोळसे भट्टीमध्ये हा तरुण घालतोय. ड्युटी संपली की परत आपला पोशाख अंगावरती चढवायचा, डोळ्याला गॉगल लावायचा, हातामध्ये छडी घ्यायची आणि बोटीच्या डेकवरती अशा रुबाबामध्ये फिरायचा की जणू हा या बोटीचा मालकच आहे. हो, बोटीवरच्या श्रीमंताच्या पोरी पाहायच्या, क्या बात आहे. मुली मदनवरती लाईन मारायच्या असं चरित्रामध्ये दिलं आहे. मोठे मोठे श्रीमंत लोक पाहायचे की अरे हा जर आपल्याला जावई मिळाला तर किती बरं होईल नाही का, जवळ यावं. हॅलो यंग मॅन, हाऊ आर यू, हाऊ आर यू, काय करता. काय नाही, बोटीमध्ये इंजिनात कोळसे ढकलण्याचं काम करतो. हो का, मग नको जाऊन द्या. असं व्हायचं. हो, मदनला त्याचं वाईट नाही वाटायचं. कोणतंही काम हलकं नसतं. हलकं काम तेच असतं की ज्या कामामुळे मला शर्मेने मान खाली घालावे लागेल. हलकं काम तेच आहे जे पापाचरण आहे, जे काळं कृत्य आहे. शरम त्यांना वाटायला पाहिजे जे सत्कृत्य करणार आहेत. त्यांना शरम वाटायचं कारणच नाही. मदन लंडन मध्ये उतरला. इंडिया हाऊस, भारत भवन, राहायची व्यवस्था तिथे आहे. आणि त्याच वेळेला भारत भवन मध्ये मदनची भेट सावरकरांशी झाली. विनायक दामोदर सावरकर. सावरकर म्हटलं की हिंदुत्व आलं. हो, सावरकर म्हटलं की भाषा शुद्धी आली. सावरकर म्हटलं की 7 सोनेरी पानं आलं. सावरकर म्हटलं की मॅझिनीचे आत्मचरित्र आलं. सावरकर म्हटलं की शिखांचा इतिहास आला. सावरकर म्हटलं की 1857चा स्वातंत्र्य समर आलं. सावरकर म्हटलं की मार्सेलिसची बोट आली, मार्सेलिसचं बंदर आलं. सावरकर म्हटलं की माझी जन्मठेप आली. सावरकर म्हटलं की रत्नागिरीचं पतित पावन मंदिर आलं. सावरकर म्हटलं की हरिजनोद्धार आला. सावरकर म्हटलं की प्रायोपवेशन आलं. त्या सावरकरांची भेट मदनची झाली. संगती कशी लागतीये बघा मंडळी. तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी. तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी. ते भासे नलिनी जलावरी पासन मौक्तिपाचे परी. ते सातिस्तव अब्दी शुक्ती पुटकी मोती घडे नेटके. जाणा उत्तम मध्यमा धम दशा संसर्ग योगे टिके. एक पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावरती पडला की एका क्षणात भक्कन त्याची वाफ होऊन जाते. हो, तापलेल्या तव्यावर पडला तर. तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावरती पडला
तर मोत्यासारखा दिसतो, मोती नसतो. तोही अल्पजीवी आहे. वाऱ्याची झुळूक आली की तोच गळगळ घरंगळत तलावात जाऊन पडणार एका वाऱ्याच्या झुळकीने. इकडे तापलेल्या तव्यावर पडला तर त्याची वाफ होणार, इकडे वाऱ्याच्या झुळकीने तो परत पाण्यात जाऊन पडणार. पण एखादा पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रावरती जर शिंपल्यात जाऊन पडला तर त्याच पाण्याच्या थेंबाचा मोती होतो आणि त्याची किंमत होते हो, आणि तो चिरंजीव होतो. एका पाण्याच्या थेंबाची ही कथा आहे मंडळी. खरं सांगू, अलम अतिविस्तरेण, मानवी शरीर पाण्याचा थेंबच आहे हो. त्याला सुसंगती जर मिळाली, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. कयाधूच्या गर्भामध्ये असलेल्या प्रल्हादाला त्यावेळी देवर्षी नारदांची संगती लाभली. नारदांच्या तोंडून श्रीमद भागवताची कथा ऐकली. संपूर्ण मुलतानचं साम्राज्य बदलून गेलं हो. त्यावेळेला मुलतान होतं, आज जे पाकिस्तानात आहे. हिरण्यकश्यपूचं साम्राज्य मुलतानामध्ये होतं. साम्राज्य बदलून गेलं केवळ संगतीने. उत्तम श्रवण, असे संगतीचे किती परिणाम सांगू आपल्याला, वेगळं सांगण्याची गरज नाही. मदनलाल भारत भवनामध्ये सावरकरांच्या तालमीत तयार व्हायला लागला. त्यावेळेला अनेक क्रांतिकारक त्या ठिकाणी जमायचे. सावरकरांची चर्चा व्हायची. मदनला हे चर्चा वगैरे प्रकरण आवडायचं नाही हो. चर्चा, मोर्चा आणि खुर्च्या नको, नाही, काही होत नाही. कसल्या चर्चा करता. आणि ज्या वेळेला यांच्या चर्चा चालायच्या त्यावेळेला मदन आपल्या खोलीमध्ये रेकॉर्ड लावून नाचायचा हो. आणि तो ज्या वेळेला खोलीमध्ये नाचायचा त्यावेळेला मदनच्या खोलीच्या खाली रस्त्यावरती तरुणी उभ्या राहायच्या मदनला पाहण्यासाठी. इतकं त्याचं मर्दानी सौंदर्य होतं. बाकीचे लोक मदनला म्हणायचे, मदन हे काय रे, आम्ही चर्चा करतोय तू हे काय रेकॉर्ड लावून नाचतोयस. मदन म्हणायचं, कसले चर्चा करता हो, अटॅक डायरेक्ट, बस चर्चा कसलं करताय. म्हणले चर्चा याच्यासाठी, आपण काही आतंकवादी नाही आहोत, आपण अतिरेकी नाही आहोत. आपण हे कृत्य का करतोय याच्या आधी आपली मनोभूमिका, आपलं माइंड सेटिंग प्रथम व्हायला पाहिजे. माइंड सेट व्हायला पाहिजे, मनोभूमिका आपली तयार व्हायला पाहिजे. त्याशिवाय आपण जे कृत्य करतोय प्रथम ते आपल्याला पटलं पाहिजे. त्यावेळेला आपल्या त्या कृत्यातनं काहीतरी देश कार्य घडण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणी जर विचारलं की हे तुम्ही का करता आहात तर आपल्याला स्पष्टपणे त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आणि ते लोकांना पटलं पाहिजे. मला नाही पटत, नुसत्या शब्दांचे बुडबुडे उडवून काय होणार आहे, त्यासाठी बॉम्ब फुटले पाहिजेत. पण सावरकरांनी एक दिवशी मदनला भारत भवनाच्या मागच्या बाजूला 3ऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यात माळ्यावरती नेलं, ज्या ठिकाणी बॉम्बची फॅक्टरी होती, प्रयोगशाळा. सेनापती बापटांनी एक प्रसंग असा सांगितलाय सावरकरांच्या बाबतीत की पुस्तकं कोरून आतमध्ये बॉम्ब्स आणि पिस्तूल त्यावेळेला सावरकर भारतामध्ये पाठवत असत. एक दिवशी पुस्तक कोरण्याचं काम चाललेलं होतं सेनापती बापटांचं. ज्या सेनापती बापटांचा पुतळा पुण्यामध्ये अलका टॉकीजच्या चौकामध्ये आहे, वयोवृद्ध पुतळा. आज पुण्यातल्या तरुणाला एखाद्या विचारावं हा पुतळा कोणाचा माहिती नाही म्हणतात. इतका आम्ही इतिहास विसरत चाललेलो आहोत.
आपल्या हिंदुस्थानचे शेवटचे सेनापती क्रांतीवीर तात्याराव बापट, सेनापती बापट. पुस्तक कोरत होते आणि भारत भवनाचा जो आचार्य होता, नाव त्याचं वक्रतुंड, त्याला पुढच्या गॅलरीमध्ये उभं केलेलं होतं आणि त्याला सांगितलं होतं, म्हटलं हे बघ, इंग्रज अधिकारी कोणी पोलीस अधिकारी जर आला तर तू शिट्टी वाजवायची, म्हणजे आम्ही सावध होऊ. तात्याराव बॉम्ब बघत होते, म्हणजे सावरकर बॉम्ब पाहत होते, त्याची क्लिप वगैरे व्यवस्थित लावली आहे का नाही वगैरे. सेनापती बापट पुस्तक करत होते. बर, जी चर्चा चालली होती त्या बोलण्यामध्ये त्यांनी त्या आचार्यांनी वाजवलेली शिट्टी काय ऐकू नाही आली आणि एक पोलीस ऑफिसर दरवाजापर्यंत आला, दरवाजावर टकटक केलं. सावरकरांनी खिडकीतनं पाहिलं, पोलीस. गाळण उडाली. आता काय करायचं? समय सूचकता काय होते, काय असते समय सूचकता? पटकन त्यांनी बापटांना खुर्चीवरनं उठवलं. जी खुर्ची होती त्या खुर्चीवरती उशी होती, ती उशी उचलली, तिथे बॉम्ब ठेवला, परत उशी ठेवली. जे पुस्तक कोरलेलं होतं, निम्म कोरून झालेलं होतं, ते पुस्तक हातात दिलं. बापटांच्याकडे वही टाकली, म्हणले चल नोट्स काढ, बैस इथे. त्यांना खाली जमिनीवर बसवलं आणि हे सांगतायत नोट्स आणि ते लिहितायत. दरवाजा उघडला, बाहेर पोलीस. पोलिसांनी विचारलं, may I come in, सर? येस, कम इन. वॉरंट दाखवलं, सर्च वॉरंट. म्हणले आम्हाला डाऊट आलेला आहे, तुमच्या इथे काहीतरी कृत्य चाललेले देशविघातक. आम्हाला अशी बातमी आहे, आम्हाला तुमच्या खोलीची झडती घ्यायची. सावरकरांनी इतकं संतापण्याचं रागावण्याचं नाटक केलं. पुस्तक हातात, ते निम्म कोरलेलं, ते पुस्तक हातातच. त्या पोलिसांना सांगितलं, या म्हणले, बघा अहो आम्ही विद्यार्थी इथं शिकण्यासाठी आलेलो आहोत. हा, आम्हाला काय तुम्ही क्रांतिकारक समजलाय? नीट आम्हाला अभ्यासही करून देत नाही तुम्ही. असा काहीतरी आकांड तांडव केला. स्वतः सगळी भांडी काढली, पुस्तकं काढली, अंथरुणं पांघरुणं काढली, भराभरा कपाटं उचकायला लागली. तो पोलीस अधिकारी बिचारा अचंबित झालाय. म्हणले हे काहीतरी वेगळंच दिसते, आपल्याला खोटी बातमी कळलेली दिसते. त्याने काहीतरी हे केल्यासारखं केलं, तपासणी केल्यासारखं केलं आणि म्हणले, मिस्टर सावरकर सॉरी, हा आम्हाला काहीतरी बातमी आलेली होती म्हणून आम्ही तुम्हाला त्रास दिला. सॉरी सॉरी सॉरी, टेक इट इझी, टेक इट इझी. नाही नाही म्हणले, असू दे असू दे असू दे, ठीक आहे, बसा ना. म्हणले चहा घ्या, खुर्चीकडे बोट दाखवून. सेनापती बापट म्हणले, माझ्या पोटात गोळा आला की हा जर पोलीस अधिकारी त्या खुर्चीवर बसला तर केवढं अवघड होऊन बसेल. प्लीज सिट डाऊन सर, टेक इट इझी. सॉरी, नो नो थँक्यू, आय एम ऑन ड्युटी. मी ऑन ड्युटी आहे, तुझ्याकडचा चहा घेऊ शकत नाही. पोलीस अधिकारी निघून गेला. बापट म्हणले, ऐन थंडीत मी घामाघूम झालेलो होतो. मी सावरकरांना हात जोडले, सांगितलं, विनायकराव अहो समजा तो चुकून पोलीस अधिकारी त्या खुर्चीवर जर बसला असता तर काय झालं असतं? काही नाही म्हणले, 5 पोलीस आणि 3 क्रांतिकारक आकाशात उडाले असते. म्हणले पंढरीनाथ महाराज की. सावरकरांनी मदनला त्या प्रयोगशाळेमध्ये नेलं जिथं बॉम्ब तयार केले जात होते. ते सगळे उपकरण दाखवले, ही प्रोसेस, ते मॅन्युअल्स, हे सगळे दाखवत दाखवत एका स्पिरिटच्या दिव्यावरती काचेच्या भांड्यामध्ये काही रसायन उकळत होतं. सावरकरांनी मुद्दामून केलं का चुकून झालं कोणाला माहिती. आणि बोलता बोलता ते रसायन जसं उकळायला लागलं, सावरकर बावरले. आता ते काचेचं भांड उचलायचा जो लाकडी चिमटा होता तो काही सापडेना. लाकडी चिमटा सापडेना. म्हणले, मदन भांड उतरवायला पाहिजे, लाकडी चिमटा सापडत नाहीये.
जर याच्यातला एक थेंब जरी त्या फ्लेम वरती पडला तर मोठा स्फोट होईल. मदन झटकन पुढे झाला, सावरकरांना बाजूला ढकललं आणि आपल्या हातांनी ते काचेचं भांड उचललं आणि खाली ठेवलं. आणि सावरकरांनी खालचा ड्रॉवर उघडला, आतमध्ये चिमटा होता. सॉरी हा मदन, चिमटा इथे होता, माझ्या लक्षात नाही आलं. मदन तेवढ्या शांतपणे म्हणाला, तात्या तो चिमटा राहू द्या, चाकू काढा. का? माझी बोट भांड्याला चिकटली आहेत, तेवढी कातडी कापून बाजूला करा. आणि सावरकरांनी ब्लेडनी कातडी कापून मदनची बोट बाजूला केली. बोट चिकटली होती तापलेल्या काचेच्या भांड्याला. इतकं देहावर उदार झाल्याशिवाय क्रांती होत नाही. म्हणून आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते इतकं सुखासुखी मिळालं नाही. किती देहाचे हाल करून घ्यावेत कल्पना आहे आपल्याला. म्हणून या क्रांतिकारकांच्या कथा ऐकायच्या आणि नुकतंच चुकचुकायचं. अरे अरे अरे, आम्हाला काय होतं, वर्षातनं 2 वेळेला फक्त देशभक्तीचे अटॅक येतात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. ऐ मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पाणी. आज पाणी काय हो, ढसा ढसा रडायची पाळी आली की कुठे माझा देश चाललाय. असा होता का माझा देश? आज सर्वसामान्य माणसाचं जीणं हराम झालेलं आहे. महागाई आसमानाला भिडलेली आहे, तो विचारच करू शकत नाहीये. रोज पोळी तव्यावरती शेकली तर माझ्या ताटात पडणार आहे, कुकरमध्ये तांदूळ टाकले तर माझ्या ताटात पडणार आहेत. आज इंधनाचे भाव वाढतायत, भाजीपाल्याचे भाव वाढतायत, धान्याचे भाव वाढतायत, पेट्रोल डिझेलचे भाव वाढतायत, अमक्याचे भाव वाढतायत, तमक्याचे भाव वाढतायत. आणि आम्ही टीव्हीवरती 100 चॅनेल्स पाहतोय, रोजच्या सिरियल्स पाहतोय, क्रिकेटची मॅच पाहतोय, नट नट्यांचे उत्तान नाच पाहतोय. ते नाच पाहिले जरा चालून दे, मग जरा महागाईचं विस्मरण होतं. बातम्या काय नाही, कशाला बातम्या बघायच्या, सारखी महागाई नको, आपलं हेच बघूया. झी टीव्ही, सोनी टीव्ही, कलर्स टीव्ही, अमका टीव्ही, तमका टीव्ही, बस ते पाहत राहूया. सचिन तेंडुलकरने किती शतकं केली आणि अमक्या खानाने किती चित्रपट केले, अमक्या नटीने किती लग्न केली, ते जरा माहिती मिळाली म्हणजे पोट भरतं बुवा. बाकीचं काय आपण बदलू शकतोय का? काही नाही. मग आपलं हे जरा मनोरंजन याच्यात आमचं जीवन चाललंय. सकाळी उठल्यापासून सकाळी उठेपर्यंत आमच्या मेंदूला ही अफू आहे, ही झिंग आहे. बाकीचे जे काही चॅनेल्स वरती जी आम्हाला माहिती पुरवली जाते ती झिंग आम्हाला आणली जाते. हे स्लो पॉइझन आहे, हे असू देत, हे टोचन घ्या. म्हणून ती विषवल्ली आम्ही भिंत फोडून भोकं पाडून पाडून आम्ही घरामध्ये घेतो. नाही पाहिजे, त्याशिवाय काही मजा नाही जीवनामध्ये जगण्यामध्ये. ही आमची विचारशैली आहे. इतकं आम्ही दडपून गेलोय, आम्ही बाकी विचारच करू शकत नाही. स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायचा का राष्ट्राचा विचार करायचा? नकोच. त्यापेक्षा आहे ते चाललंय पुराण, पुढे चालू द्या. मदनची ती वृत्ती पाहिली, ओ हो हो, की हा मुलगा वाटेल ते करू शकतो, हिरा आहे, याच्यावरती पैलू पाडले पाहिजेत. आणि सावरकरांनी याच्यावरती पैलू पाडायला हातात घेतलं. एक एक घटनांमधून, प्रसंगांमधून मदनची बेडर वृत्ती, निडर वृत्ती निदर्शनाला यायला लागली हो. असाच एक प्रसंग कॉलेजमध्ये घडला. चं स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव होता आणि त्यासाठी एक बॅज तयार केलेला होता भारत भवन मध्ये हिंदू मुलांच्यासाठी. तो बॅज लावून मुलं कॉलेजमध्ये जात होती. मदननी पण तो बॅज लावला होता. कॉलेजमध्ये गेला. बाहेरच्या वॉचमननी सांगितलं, नो एंट्री, हे काढून ठेव बाजूला.
बाकीच्यांनी काढला हो. मदन म्हणला मी नाही काढणार, आजच्या दिवस मी हा इथं छातीवरच ठेवणार, काढायला पाहिजे, नाही काढणार. त्या वॉचमननी, त्या रखवालदाराने तो बॅज धरला आणि तो ओढायला लागला. तर मदननी आपल्या कमरेची कुकरी काढली आणि त्याच्या पोटाला लावली. तू जर माझ्या छातीवरचा बॅज काढला तर मी तुझा कोथळा बाहेर काढीन, इथला हात काढ. आणि तो बॅज त्यांनी तो दिवसभर ठेवला. असला जबरदस्त होता. वर्गामध्ये एक प्रसंग असा घडला. मदन सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसायचा. मधल्या रिसेसमध्ये म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये बाकीचे जण काही चर्चा गप्पा असं काही 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 करायचं. एक दिवशी अशी बरं सगळ्या देशविजेतेतले विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये होते. कोणी असं म्हणलं बा हिंदुस्थानी मुलं काय भेदरट, काही सहनशक्ती नाही त्यांच्यामध्ये, नेभळट, नाजूक. असा एक कोणी जपानी तरुण बोलला. मागे बसलेल्या मदनने ऐकलं. तो पुढे आला. सगळे बेंचवर बसलेले, तो ज्या ठिकाणी प्रोफेसर उभे राहतात तिथे उभा राहिला. म्हणला मी आत्ता सगळ्यांचं बोलणं ऐकलं. हिंदुस्थानी तरुण हे नेभळट, नाजूक, सहनशक्ती नाही. आपण एक प्रयोग करूया. त्यांनी समोरच्या प्रोफेसर जे टेबल समोर वापरत असत त्याचा ड्रॉवर उघडला. आतमध्ये खडू, डस्टर वगैरे वगैरे बऱ्याच वस्तू होत्या. त्याच्यामध्ये टाचण्यांचं पाकिट होतं. त्यातली एक टाचणी काढली. आपला तळ हात समोर धरला. ती टाचणी तळ हाताच्या टोकावरती ठेवली आणि वरनं दाबली. ती उभी राहिली हो. ती थोडीशी टोचली, उभी राहिली आणि म्हणला कोणी पुढे यावं आणि ही टाचणी दाबून इकडनं बाहेर काढा. माझ्या चेहऱ्यावरती कुठेही दुःख किंवा तोंडातनं हाय हिस काही येणार नाही. ठीक आहे. तो जो जपानी नाकटा समोर बसला होता त्याला सांगितलं इकडे दाब. म्हणले वरनं. नको म्हणला. नको. ठीक आहे. मदननी वरनं अंगठा ठेवला. खचकन ती टाचणी दाबली आणि इकडनं बाहेर काढली. आणि त्या जपानी नाकट्याला सांगितलं इकडे तू मगाशी जे काय बोललास ते वाक्य परत बोल. म्हणलं इथे तू मगाशी जे काय बोललास ना ते परत बोल. मी हिंदुस्थानी आहे आणि त्याचा मला पूर्ण अभिमान आहे. आता तुझ्या कुठनं टाचणी घालून बाहेर काढू म्हणले. सांग. ही टाचणी आता तुझ्या कुठून बाहेर काढू. हिंदुस्थानी तरुणांना नावं ठेवतोस काय. कोणी उठावून टपला माराव्यात. आणि हा प्रसंग घडतोय ना घडतोय तोच भारत भवन मध्ये एक बातमी येऊन आदळली. भारत भवन मध्ये एक बातमी आली की तात्याराव सावरकरांचे ज्येष्ठ बंधू असो तात्याराव सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर तथा गणेश पंत सावरकर यांना नाशिकला पकडलं. कारण त्यांच्या नावानी त्यांच्या प्रेसमध्ये छापली गेलेली काही कागद, काही वार्तापत्र, काही पुस्तकं, त्याच्यावरती आक्षेपार्ह लेखन इंग्रजांना सापडलं. म्हणून तो छापखाना ही सीलबंद केला आणि गणेशपंत सावरकरांना म्हणजे बाबाराव सावरकरांना इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी एखाद्या चोर दरोडेखोराला जसा बेड्या आणि काढण्या घालून रस्त्याने ओढत फरफटत नेतात तसं नाशिक शहरातून नाशिक रोड जेल पर्यंत
बाबाराव सावरकरांना अत्यंत निंदास्पद ओढत नेलं बेड्या घालून. ही बातमी लंडनला येऊन धडकली आणि या सगळ्या कृत्याच्या पाठीमागे एकच मनुष्य आहे, तो म्हणजे सर कर्झन वायली. ओ हो, या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे. आणि त्या मीटिंगला मदन हजर होता. बस बर, हा कर्झन वायली जो होता तो इंडियन नॅशनल असोसिएशन या नावाची संस्था लंडन मध्ये होती. त्या संस्थेचं काम एकच होतं की लंडन मध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी तरुणांना काळा इंग्रज बनवायचं. तो जन्मानी हिंदुस्थानी पण वृत्तीनी इंग्रज असला पाहिजे. अहो इथं तेच झालं ना. सुरुवातीला सर मेकॉलेने पार्लमेंटला एक लेटर लिहिलेलं आहे, ब्रिटिश पार्लमेंटला. ते म्हणतात जोपर्यंत तुम्ही तुमचं शिक्षण हिंदुस्थानी लोकांच्या मस्तकावर मारत नाही, त्यांची संस्कृती किती वाईट आहे, त्यांची शिक्षण पद्धती किती खालच्या दर्जाची आहे, त्यांच्या धर्मातले रीती रिवाज हे किती निंदास्पद आहेत, हे जोपर्यंत त्यांना शिक्षण पद्धतीतून शिकवलं जात नाही तोपर्यंत हिंदुस्थानवर आपल्याला राज्य करता येणार नाही. तो म्हणतो इफ यू वॉन्ट टू रूल ओव्हर इंडिया फर्स्ट गिव्ह देम युअर एज्युकेशन अँड विदिन द पिरियड ऑफ 30 years दे फॉरगेट ऑल देमसेल्व्स. आज आमच्याकडे तेच झालेलं आहे. आमचे रीतिरिवाज आम्ही पूर्ण विसरलेलो आहोत. जे काय थोडेफार शिल्लक आहेत ते कसे बसे शिल्लक आहेत. कर्झन वायली ते काम करत होता आणि याच्या मागचा सूत्रधार मास्टर माइंड हा कर्झन वायली आहे. बस मदननी सावरकरांना विचारलं, तात्या हौतात्म्याची वेळ आली आहे काय? सूचकतेने विचारलेल्या प्रश्नाला तितक्या सूचकतेने तात्याराव सावरकरांनी उत्तर दिलं, हुतात्म्याला जर तसं वाटत असेल तर वेळ आली असं समजावं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मदननी भारत भवन सोडलं आणि अशी हूल उठवली की भारत भवनामध्ये आणि मदनमध्ये वितुष्ट निर्माण झालंय. कर्झन वायलीला हेच हवं होतं. मदननी कर्झन वायलीशी संधान मानलं आणि असं कॉन्ट्रॅक्ट झालं की मी भारत भवनातल्या सगळ्या बातम्या तुम्हाला आणून पुरवीन. आणि 2-4 फुटकळ बातम्या त्यांनी त्या पुरवल्या ज्या खऱ्या निघाल्या. आणि असं वातावरण निर्माण झालं की मदन भारत भवन मधनं फुटला. कर्झन वायलीच्याच ओळखीनी मदनला जागा मिळाली राहायला. एवढंच नव्हे तर स्वतःच्या हौसेसाठी मदननी 2 पिस्तूल मिळवली. आणि त्याही पुढची गोष्ट अशी की कर्झन वायलीच्या ओळखीतून मदननी नेमबाजीचा क्लास लावला. काय आहे नाही का? म्हणजे ज्याचा बळी घ्यायचा आहे त्यांनीच हत्याराला धार लावून देण्यासारखं आहे. आणि दिवस ठरला, मुहूर्त ठरला. एक जुलै 1909 इंडियन नॅशनल असोसिएशनच्या वर्धापन दिन. जहांगीर हॉल मध्ये पार्टी होती. पार्टीचं विधिवत निमंत्रण मदनला होतं कारण तो कर्झनचा खास माणूस होता. पार्टी रात्रीची होती. मदन निघाला. टॉप टू टोज पॉश पोशाख केला. आसमानी रंगाचा फेटा आपल्या मस्तकाला बांधला. पंच हत्यारी झाला. 5 हत्यारं त्यांनी ठेवली. 2 जांबिये, 1 चाकू आणि 2 पिस्तूल ब्राउनिंग जातीची. एक ब्राउनिंग जातीचं आणि इटालियन जातीचं पिस्तूल आपल्या कोटाच्या आतमध्ये लपवली. वरती ओव्हरकोट घातला आणि मदन जहांगीर हॉल वरती गेला. जहांगीर हॉल वरती पोहोचला.
जिथून आतमध्ये एंट्री घ्यायची तिथे पास दाखवावा लागत होता आणि तिथेच घोटाळा झाला हो. काय? त्याच्याकडे जो एंट्री पास होता तो घरी राहिला होता. एंट्री पास घरी राहिला. आता पण ती रिसेप्शनिस्ट म्हणली, डोंट वरी मिस्टर धिंगरा, काळजी करू नका, तुम्ही ग्रीन कार्ड होल्डर आहात. कारण माझ्याकडे जी लिस्ट आहे त्यात तुमचं नाव आहे. कर्झन साहेबांनी जी नावं दिलेली आहेत की या लोकांकडे जरी पास नसेल तरी त्यांना आतमध्ये एंट्री द्यावी, त्यात तुमचं नाव आहे म्हणले. ओ हो हो, मग काय प्रश्नच नाही. मदन रुबाबात आतमध्ये शिरला. मस्त असे लुकलुकते दिवे लागलेले होते. एका बाजूला ऑर्केस्ट्रा चाललेला होता आणि तरुण तरुणी धुंद होऊन नाचत होत्या. माय हार्ट इज बीटिंग. आपण कीर्तन करतोय. धुंद नृत्य चाललेलं होतं. काचेचे चषक एकमेकांवरती किणकिणत होते. आतली सोनेरी चंदेरी पेय घशाखाली उतरली जात होती. वातावरण धुंद होतं आणि ऑर्केस्ट्रावर ते मंद संगीत चाललेलं. त्या कमनीय देहाच्या गौरांगना आपल्या बॉयफ्रेंडच्या कमरे भोवती हात गुंडाळून लयबद्ध रीतीने त्या नाचत होत्या. आणि जशी मदनची एंट्री हॉलमध्ये झाल्यानंतर अनेक कंठातून चित्कार बाहेर आले, हाय 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 हाय. मदनच्या समोर अनेक प्रकारची पेय आली हो. मदनने सांगितलं, सॉरी, मी ऑलरेडी प्यायलोय. आय ड्रंक. तो काय प्यायला होता हो? देशभक्तीचा अमृत प्यायलेला होता. ती नशा त्याच्या मस्तकात चढलेली होती. मदननी आपल्या धारदार नजरेने सगळा हॉल पाहिला, पण अजून कर्झन आलेला नव्हता, शिकार आलेली नव्हती. ठीक आहे, त्याने कुठेतरी सॉफ्ट ड्रिंक घेतला आणि तो काहीतरी प्यायला लागला. कर्झन वायलीची वाट पाहत होता आणि एक 12-15 मिनिटातच धाड 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 ऑर्केस्ट्रा जोरात वाजायला लागला. मदनचं दाराकडे लक्ष गेलं. कर्झन, त्याची बायको हातात हात घालून दोघ जण आले. त्यांच्या पाठीमागे एक लाल काका नावाचा पारशी होता. तो अगदी म्हणजे कर्झन वायलीचा सावली सारखा राहणारा होता. तोही आला. असे 3 जण आतमध्ये आले. धाड 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 ऑर्केस्ट्रा वाजायला लागला. कर्झननी सगळ्यांकडे पाहिलं. कर्झन वायलीच्या बायकोनी तिथेच आपला ओव्हरकोट हँगरला लावला आणि वरती लेडीज हॉल होता, त्या लेडीज हॉल मध्ये ती वरती गेली. कर्झन कोण कोण आले पाहायला लागला. एके ठिकाणी मदन उभा असलेला दिसला. कर्झननी त्याच्याकडे मंद स्मित केलं. मदननीही केलं. कर्झनला बरं वाटलं, आज मदन ज्या अर्थी आलाय त्या अर्थी काहीतरी बातमी असणार. झालं, त्यांनीही 2-4 खाली उतरवले गळ्याखाली गरम गरम पेय. ऊब आली त्याला आणि मग हाय हॅलो हाय हॅलो करता 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 मदन पाशी आला हो. शिकाऱ्याच्या जवळ आली हो. सावज शिकाऱ्याच्या जवळ आलं. मदननी पिस्तूल चाचपलं. इथेच उडवावं का? नको, पण याला आता सोडता तर कामा नये. हा आपल्यापासून दूर जाता कामा नये. मग मदन काहीतरी पुटपुटला. काय पुटपुटला? काहीतरी पुटपुटला. कर्झनच्या लक्षात आलं की याला काहीतरी बोलायचंय. पण ऑर्केस्ट्राचा आवाज मोठा होता. त्या आवाजात मदनचं बोलणं काही त्याला ऐकू आलं नाही. मदनने खूण केली, सर जरा बाजूला जाऊया. ज्या बाजूला कोणी नाही असा जिन्याच्या खाली असा कोपरा होता. मदननी विचार केला याला बेचक्यातच मारायचा. आणि बोलत बोलत मदननी कर्झन वायलीचा हात आपल्या पंजात धरला हो की हा आता कुठे जाणारच नाही. आणि दोघही चालत चालत लोकांकडे बघत बघत त्या कोपऱ्यात आले हो. आणि मदननी
कर्जनकडे पाहिलं. मदन पेक्षा कर्जन वाहिली जरा 2 बोटं उंच होता जास्ती. पाहिलं, नजरा नजर झाली हो. मदनच्या नजरेतली भेदकता आणि विखार जर कर्जन वाहिलीने पाहिला असता तर तो नुसत्या नजरेच्या आगीनीच मेला असता. इतकी भयंकर आग त्याच्या नजरेमध्ये होती. पण डोळ्यात डोळे घालून बघायला मदनलाल धिंगरा काय मुलगी होता काय? नाही हो. कर्जन तेवढ्यासाठी आला नव्हता, त्याला त्याचं बोलणं ऐकायचं होतं. कर्जननी आपला कान मदनच्या तोंडापाशी नेला, थोडा झुकला. आता इतका जवळ आलेला होता, दोघांच्या मध्ये फक्त 2 बोटाचं अंतर होतं. मदननी आपला कोट बाजूला केला, ओव्हरकोटच्या खिशामध्ये हात घातला, ब्राउनिंग जातीचा पिस्तूल बाहेर काढला आणि कर्जनच्या कानशिलावरती नळी ठेवली. डोक्यावर धरला नेम, पिस्तूल रोखुनी त्याने. डोक्यावर धरला नेम, डोक्यावरी धरला नेम, पिस्तूल रोखुनी त्याने. ओढिला चापत विषाने, गोळी ही सोडली त्याने. गोळीवर उडवून गोळी, गोळीवर उडवून गोळी. रिपू रक्ताची ती होळी, खेळला वीर त्या काळी. खेळ हा लाल रंगाचा, सूड घे पारतंत्र्याचा. खेळ हा लाल रंगाचा, सूड घे पारतंत्र्याचा. खेळ हा लाल रंगाचा, सूड घे पारतंत्र्याचा. डोक्यावरी धरला नेम, पिस्तूल रोखुनी त्याने. वधण्यास शत्रूला तेव्हा सलगी केली प्रेमाने. डोक्यावरी धरला नेम, पिस्तूल रोखुनी त्याने. कानशिलावरती नळी ठेवली आणि चाप ओढणार. कर्जन वाहिलीच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी विचित्र लागतंय आपल्या कानशिलाला. म्हणून त्याने ओ करून असं पाहिलं, ती नळी समोरच आली हो. खाडकन चाप ओढला, एका पाठोपाठ एक. पहिली गोळी कपाळात, दुसरी छातीत, तिसरी बरगडीत. 3 गोळ्या डागल्या. खाड खाड खाड. तो जो लाल काका होता पारशी, तो पुढे आला हो. आता त्याचं आणि याचं तो काय होता किडकिडीत. आता तो कारण नसताना आडवा आला हो. 4थी गोळी त्याच्या बरगडीत. त्याला 1 गोळी पुरली हो. मदनला तिथे स्वतःला संपवायचं होतं. 5 गोळ्यांचं ते पिस्तूल होतं, म्हणून आपल्या कानशिलावर त्यानं पिस्तूल ठेवलं. पण चाप ओढण्यासाठी जेवढा जोर लागतो तेवढा इथं पिस्तूल ठेवून तो काही जोर बोटामध्ये आला नाही. खटक्कन नुसता आवाज आला, पण गोळी उडली नाही. तो एक इंग्रज मेजर जनरल, तो मदनला पकडण्यासाठी पुढे आला हो. वर्णन असं केलंय की मदननी त्याला एक जी धोबी पछाड टाकली, खांद्यावरनं त्याला असा गुंडाळून पुढे आपटला. त्या WWF मध्ये आपटतात तसं. त्याच्या 3 बरगड्या मोडल्या. इंग्रज अधिकारी होता बरं तो. वास्तविक दुसरं पिस्तूल होतं, आणखीन जंबिया सुरे पुष्कळ काही होते. पण मदनला काही तिथे खुनी हल्ला, तो काही अजमल कसाब नव्हता हो. त्याला धरण्यात आलं. सगळे हत्यारं काढली. त्यात मदनचं निवेदनही होतं. मी हे कृत्य, मदनला सुइसाइड करायचे होतं, स्वतःला मारून घ्यायचं होतं. आणि त्यानंतर ते निवेदन कोर्टामध्ये वाचलं जाऊन ते प्रसिद्ध होणार होतं. पण तसं होणार नव्हतं. मदनला जिवंत पकडण्यात आलं. तेवढ्या ह्याच्यात मदनच्या डोळ्यावरचा चष्मा उडाला. मदनने सांगितलं, मला काही झटापटी करू नका, मला काही पळून जायचं नाहीये.
आणि माझा चष्मा पडलाय तो द्या इकडे, आणि माझ्या कपड्याची इस्त्री मोडू नका. हा, पळायचं असतं तर केव्हाच पळून गेलो असतो. आणि इतिहास सांगतो मंडळी, आपल्याला फार वेळ नाही. त्या ठिकाणी मदनचं ब्लड प्रेशर तपासण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट अशी की ते बीपी नॉर्मल होतं. बीपी नॉर्मल होतं. मदनला विचारण्यात आलं की हे तू कृत्य कोणाच्या सांगण्यावरनं केलंस? तुझे आणखीन कोणाला बोलवायचंय का? काही निरोप द्यायचा आहे का? कोणालाही नाही. मी हे माझ्या विचारांनी केलेलं आहे. माझा विचार पक्का आहे. 4 गोष्टी मी सांगितल्या. कोहम कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते. मी जन्माला कशासाठी आलोय हे मला चांगलं माहिती आहे. सूड घे पारतंत्र्याचा. इंग्रजी सत्ता आज माझ्या मातृभूमीवरती जी नंगा नाच करतीये, माझी आर्यभूमी, माझी देशभूमी ज्या हाल अपेष्टांमध्ये पिचली जातीये, माझी रामकृष्णांची असलेली भूमी आज हाल अपेष्टा सोसतीये. माझ्याकडे देण्यासाठी जे काही आहे ते मी माझ्या मातृभूमीसाठी देतोय. मंडळी, कीर्तन संपवतो. 16 ऑगस्ट 1909 ला मदनला ब्रिक्स्टलच्या कारागृहामध्ये फासावरती लटकवण्यात आलं. पण आश्चर्याची गोष्ट अशी की मदनला फाशी देण्याच्या आदल्या दिवशी सावरकरांनी मदनचं जे निवेदन होतं, जे इंग्रजी पोलीस अधिकाऱ्यांनी कडी कुलपात ठेवलेलं होतं, ते निवेदन सावरकरांनी जगातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आणलं की जेणेकरून इंग्रजी सत्तेविरुद्ध अवघ्या जगतातल्या सगळ्या सत्ता त्वेषाने चवताळून उठतील. आणि ते कृत्य सावरकरांनी लंडन मध्ये केलेलं आहे. 16 ऑगस्ट 1909 ला मदन फासावर गेला. एका इंग्रज अधिकाऱ्याला मारल्याबद्दल मदनवरती त्या काळामध्ये अवघ्या 15 दिवसामध्ये खटला निकालात निघाला. आपल्याकडे काय होतं हे मी वेगळं सांगायची गरजच नाही. आपण सगळे सुज्ञ आहात. भगवंताला एवढीच प्रार्थना करतो की भगवंता, हे जेवढे म्हणून देशद्रोही या सापडलेले आहेत, लवकरात लवकर त्यांना नरकामध्ये जाण्यासाठी त्यांची वाट मोकळी करून द्या. एवढीच भगवंताला प्रार्थना करतो. आणि माझी मातृभूमी परत स्वर्णभूमी, आर्यभूमी, देवभूमी अशी होऊन समृद्धीच्या उत्तुंग शिखरावरती सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ज्या ज्या क्रांतीवीरांचं रक्त या मातृभूमीसाठी सांडलं गेलेलं आहे, ज्यांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिलेल्या आहेत, त्या सर्वांसाठी गौतम खटोड आणि परिवारांनी हा केलेला कीर्तन सोहळा त्या सर्वांच्या पुण्य स्मृतीला अर्पण करूया आणि कीर्तन संपवूया. भारत माता की. यानंतर कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे भैरवी काही म्हणत नाही. धन्यवाद. लगेचच 2च मिनिटामध्ये यानंतर सहकारातून समृद्धीकडे किंवा सहकारातून सामाजिक बांधिलकी कशी जोपासता येते याविषयीचं सहकार महर्षी